दे मोबाईल. ईश्वर बाळगुदेंनी महाराष्ट्रात 7-8 वर्ष ओबीसी संघटनेची जबाबदारी केली. ओबीसी सेलचे ते अध्यक्ष म्हणून काम करतात आणि महाराष्ट्रात जे राष्ट्रवादीचं ओबीसी सेलचं नेटवर्क होतं ते त्यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक वाढवलेलं होतं आणि त्यामुळं त्यांना किती फटका बसला मला माहिती नाही, पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा फार मोठा फायदा या महाराष्ट्रातल्या ओबीसी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जवळीक झाल्यामुळे होईल आणि म्हणून आम्हाला ईश्वर बाळगुदे त्याचा विशेष आनंद आहे. पवार साहेब जातात ते कार्यक्रमाला जातात, जागा मिळवण्याचं काम आता 2 वाजताच्या बैठकीसाठी करणार आहे. त्यामुळं पवार साहेब चिपळूणला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं चालले. एक म्हणजे तिन्ही पक्षाचे संबंध अतिशय चांगले आहेत, वाद नाहीये पण चर्चा होऊ शकते. असे काही मतदारसंघ आहेत की ज्यात तिन्ही पक्षांना 2 पक्षांना पाहिजे आणि त्या मतदारसंघांची वाटप करत असताना आम्ही अतिशय सामंजस्याने एक मतदारसंघाची चर्चा करून पुढे चाललोय. आजचा एक दिवस आहे ज्यात काल काँग्रेस उपलब्ध होऊ शकली नाही, त्यामुळे शिवसेनेशी आमच्या ज्या ठिकाणी इंटरेस्ट एकाच मतदारसंघाच्या त्या काही मतदारसंघाची चर्चा झाली. आज काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आम्ही एकत्र बसून चर्चा केली. बाबा डॉक्टर बातमी येणं वेगळं आणि एक्झॅक्टली ऍक्च्युअली ऍक्शन होणं वेगळं. त्याच्यावर प्रतिक्रिया त्यांनी योग्य. आम्ही मुस्लिम उमेदवार अनेक ठिकाणी देणार आहोत, तर त्याची संख्या आज सांगता येणार नाही. केस टू केस आमची संख्या खूप जास्त के लिए आएंगे, जितने वो ज़्यादा आएंगे उतना हमें फायदा हो सकता है. इसलिए इसके आने के लिए कोई सवाल करने की आवश्यकता नहीं. वो आके रहे और बार बार वो आएंगे क्योंकि अभी चुनाव के पहले तो वो तैयारी करेंगे, उसकी पार्टी का काम तो उनको करना ही है. ओ दादा बहुत जगह जानबूझ के कोई वातावरण निर्मित का प्रयोग कुछ लोग कर रहे हैं और जानबूझ के इसका काम करने की कोशिश कर रहे हैं. इसका असर ये हो रहा है कि कुछ जगह तनाव निर्माण होता है जो चुनाव के लिए इस्तेमाल करने के लिए कुछ लोग प्रयास नहीं करते और इसीलिए जो घटना हुई है उसके डेमने में जाएंगे और वहाँ के लोगों से बातचीत करेंगे तो आप बताएंगे ये होने वाला ही नहीं था. कभी ऐसे सोच ही नहीं रहे थे. कुछ लोगों ने जानबूझ के ये निर्माण किया. बड़ा भाई छोटा भाई ऐसा कुछ नहीं है. हम सारे एक समझ लीजिए एक उम्र के हैं और एक दो किसी के साथ ज़्यादा हुए तो वो बड़े नहीं होते और कुछ 2-4 कम हुए तो मला वाटतं की काँग्रेसनं SC ST OBC समाजाचं आरक्षणापासून
ज्या सगळ्या काळज्या सुरुवातीला देश स्वतंत्र झाल्यापासून घेतल्या त्या ठामपणाने घेतल्या की त्यावेळी म्हणजे स्वातंत्र्यानंतर त्या सगळ्या घटकांची काळजी ही त्यावेळच्या सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाने घेतली. पहिल्यांदाच आपण मी जरा चौकशी करतो, शिवसेनेत चौकशी करतो काय नाही काय. माहित नाही कसं नाटक आहे काय आहे, नाटकातले पात्र कोण आहे ते महत्वाचं आहे. देखो हम तीनों एक आघाड़ी में काम करते थे, तो वो कुछ बयान दे दे तो उसके ऊपर कुछ बोलना मुझे ठीक नहीं लगता. वो उनकी दिमाग में जो आया वो उन्होंने बोल दिया, अभी उसके ऊपर टीका टिप्पणी हम नहीं करेंगे. अनुपस्थित नव्हती. काँग्रेसने आम्हाला सांगितलेलं की काल शक्य नाही म्हणून शिवसेनेचे आणि आमचे काही क्लॅशेस असणारे मतदारसंघ जे आहेत त्याच्या चर्चा आम्ही करून घेतली. असं आहे, समोर समर्थक बसलेत आपल्या पक्षाचे, ते समोर बोलणारच ना. काय त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ते बोलण्याचा त्यांना अधिकार आहे, प्लस त्याच्यावर काय त्यांच्या कार्यकर्त्यांशी ते बोलतायत. आता तुम्ही खाजगीत काही ठेवतच नाही त्यामुळे सारखं ते बाहेर येते. आता काही लोकांनी घटस्थापनेपर्यंत थांबा असं आम्हाला सांगितलं. त्यामुळं काही 3 तारखेनंतर पितृपक्ष संपल्यानंतर काहींचा प्रवेश ठरलेला आहे आणि तो हळूहळू आम्ही तुम्हाला सांगणार. ऐसा है कि राज्य के गृह मंत्री को ये सवाल आप पूछे तो अच्छा होगा. मैं महाराष्ट्र स्टेट का होम मिनिस्टर नहीं हूँ. आप गृह मंत्री से मिले, उनसे ये पूछे या राज्य के मुख्यमंत्री से पूछे ये ऐसे बयान को वो संरक्षण देना चाहते हैं या उसके ऊपर कुछ कार्रवाई करना चाहते हैं. ये सवाल मेरे तरफ से उन दोनों को आप मैंने आपको बोला आप उनसे पूछ लीजिए वो क्या करना चाहते हैं. आम्ही केस टू केस प्रत्येक मतदारसंघ कसा आहे याच्यावर आम्ही ठरवतो. आम्ही बेरीज केलेली नाही. त्यामुळे बरोबर आहे. जिथं राष्ट्रवादी काँग्रेस लढलेली आहे तिथं त्यांचा अजितदादांचा मागणी असणार आहे ना. आम्ही जरा वेगळा फॉर्म्युला वापरतो. त्यांनी चहासाठी बोलवले. चहा वडे अतिशय चांगले संध्याकाळी 5-6 वाजता मी मातोश्रीवर जाऊन घेतले आम्ही आणि मनमुराद चर्चा राजकारण सोडून इतर विषयांच्या केल्या. त्यांना माहिती आहे कोण मुख्यमंत्री होणार.
बात है और वहाँ के मुख्यमंत्री जी ने भी इसके ऊपर स्टेटमेंट चंद्रबाबू नायडू ने दिया है और ये बहुत बहुत गंभीर था और पिछले 4 साल ये चल रहा था, ऐसा मैंने भी आज पढ़ा और ये बहुत निश्चित है। और इस तरह से अगर देवस्थान में ऐसा काम होने लगा तो लोग श्रद्धा किस पे रखेंगे, विश्वास किस पे रखेंगे? बहुत गलत किया है। त्यांचा आमचा काही संपर्क नाही, त्यांनी आमच्याशी संपर्क साधणं, इच्छा व्यक्त करणं या कोणत्याही गोष्टी या क्षणापर्यंत केलेल्या नाही आणि हे सत्य सांगतो नाही, आजचा संपर्क नाही मला, उगाच त्यांना बदनाम करणं मला योग्य होतं। वो नहीं आएंगे, वो पवार साहब नहीं आने वाले क्योंकि हम नीचे चर्चा कर रहे हैं। बाद में अगर कुछ डिस्प्यूट होगा तो उन दोनों को हम बुलाएंगे। नहीं, एक भी डिस्प्यूट नहीं है, बहुत अच्छा काम चल रहा है और डिस्प्यूट की आशा भी आप मत रखिए। एवढी बोल्ड विधानं ज्या अर्थी होत आहेत त्या अर्थी त्यांना त्यांच्या पक्षाचा पाठिंबा असेल आणि तेच कारण कुणाला काढायचं असेल तर ते काढू शकतात, पण बरीच बोल्ड विधानं होत आहेत आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात काय करू इच्छितो याचे निदर्शक आहेत ती विधानं। आणि महाराष्ट्रात निवडणुकीच्या आधी आता निवडून येतच नसो आपण तर मग शेवटचा उपाय म्हणून दंगल घडवायची असा जर कोणाचा प्लॅन असेल तर त्यात आश्चर्य वाटायचं काहीच नाही। थँक्यू।